अमेरिकेनं भारतावर लावलेला टॅरिफ सध्या 10%च राहणार। चीन वगळता अमेरिकेकडून इतर देशांवरील रेसिप्रोकल टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती। अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफ वॉर। अमेरिकेकडून चीनवर 125% आयात शुल्क लावत पुन्हा पलटवार। सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेनं चीनवरील टॅरिफ वाढवला। 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहूर राणाला आज भारतात आणणार। तहूर राणाला आर्थर रोड जेलमधील विशेष बराकमध्ये ठेवण्यात येणार। चेंबूरच्या मैत्री पार्कजवळ बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार। अज्ञातांनी 4 ते 5 गोळ्या झाडल्या। सदरुद्दीन खान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू। मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींचा निधी वापरलाच नाही। धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर। 15 साखर कारखान्यांना जप्तीच्या नोटिसा। सोलापूर जिल्ह्यातील 10 अहिल्यानगर आणि साताऱ्यातील प्रत्येकी 2 तर छत्रपती संभाजीनगरमधील 1 कारखान्याचा समावेश। पुण्यात 3 दिवसांपासून पासपोर्ट पोर्टल बंद। नागरिकांची मोठी गैरसोय। तर नाशिकमध्ये 6 दिवसात 4 वेळा सर्व्हर डाऊन। सर्व अर्जदारांना 10 दिवसानंतर पुन्हा नव्यानं अपॉइंटमेंट घ्यावी लागणार। जेजुरीच्या खंडोबा गडाला राज्यस्तरीय स्मारकाचा दर्जा। राज्य सरकारकडून तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर। 349 कोटींची मंजूर। लातूरमध्ये मुंबई पोलिसांनाच उघडला ड्रग्ज कारखाना। रोहिना गावातील पत्राच्या शेडमधील कारखान्यावर DRIच्या पथकाची छापेमारी। 11 किलो ड्रग्ज जप्त। 5 पोलीस आरोपींना अटक। सोलापुरात प्रसूती झालेल्या महिलेला स्वतःच खोलीची स्वच्छता करण्याची वेळ। स्वच्छता कर्मचारी न आल्यानं प्रसूती झालेल्या महिलेनं पतीसह 8 दिवस रुग्णालयाची स्वच्छता केल्याचा धक्कादायक प्रकार समोर। पश्चिम रेल्वेवर शुक्रवारी आणि शनिवारी मेगा ब्लॉक। 34 लोकल सेवा रद्द। माहीम ते बांद्रा स्थानकादरम्यान पुलाचा गर्डर बसवण्यात येणार।